राज्यातील जे शिधापत्रक धारक आहेत अशा शिधापत्रक धारकांना म्हणजेच रेशन कार्ड धारकांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे। ती म्हणजे राज्यातील जे रेशन कार्ड धारक आहेत या रेशन कार्ड धारकांना माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त 22 जुलै ते 31 जुलै दरम्यान पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिका वितरण मोहीम ही चालू केली जाणार आहे आणि याचा लाभ हा सर्व शिधापत्रिका धारकांना घ्यावा असं विनंती करण्यात आलेली आहे राज्य सरकारकडून। तर नेमकी ही अपडेट काय आहे, कोणत्या शिधापत्रिका धारकांसाठी ही मोहीम आहे किंवा यामध्ये तुम्ही कोणकोणती कामे करून मोफत घेऊ शकता या संदर्भातील सविस्तर अपडेट गव्हर्नमेंट कडून आलेले आहे आणि तीच अपडेट आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहताय पुन्हा एक नवीन अपडेट। तर बघा, राज्यातील शिधापत्रिका धारकांसाठी आलेली अपडेट काय आहे पाहूयात। अन्न नागरी पुरवठा विभागाकडून संरक्षण मंत्री श्री छगन भुजबळ यांच्या पुढाकाराने माजी उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त 22 जुलै ते 31 जुलै 2026 या कालावधीत राज्यभर विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे। या विशेष मोहिमेद्वारे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना उपलब्ध इष्टकांचा मर्यादेत नव्याने शिधापत्रिका वितरित करण्यात येणार आहेत। शासनाचे विभाग अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून हा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यानंतर बघा, तसेच बघा 2 जून 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 अंतर्गत केंद्र शासनाकडून प्राप्त इष्टिकांचे जिल्हानिहाय पुनर्संचयन करण्यात आले आहे। त्यानुसार उपलब्ध इष्टिकांचा प्रभावी वापर करून 20 जुलै 2026 रोजी पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिका वितरित करण्यास संबंधात यंत्रणेच्या आवश्यक सूचना देण्यात सुद्धा आलेल्या आहेत। या विशेष मोहिमेदरम्यान राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज स्वीकारणे, त्यांची तात्काळ पडताळणी करणे, पात्रता निश्चित करणे तसेच संबंधित जिल्ह्यास उपलब्ध इष्टिकांच्या मर्यादेत नवीन शिधापत्रिका मंजूर करून देणे, त्यांचे वितरणाचे कार्यवाही करण्यात येणार आहे। या विशेष मोहिमेदरम्यान राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियमांतर्गत पात्र लाभार्थ्यांकडून अर्ज स्वीकारणे, त्यांची तात्काळ पडताळणी करणे, पात्रता निश्चित करणे तसेच संबंधित जिल्ह्यास उपलब्ध इष्टिकांच्या मर्यादेत नवीन शिधापत्रिका मंजूर करून देणे, त्यांचे वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे। पुन्हा एकदा सांगितलेलं आहे बघा, काय काय करून मिळणार आहे तुम्हाला यामध्ये, म्हणजे पूर्णपणे मी तुम्हाला परत यासाठी सांगितलं की यासाठी महत्त्वाचं हीच आहे की बऱ्याच तहसीलदार कार्यालयामध्ये हे सांगितलं जातं की इष्टकच आहेत ते उपलब्ध नाही, त्यामुळे कारणे सांगून टाळाटाळ केली जाते, परंतु आता इष्टके सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। या मोहिमेमुळे पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिका मिळण्याचा प्रक्रिया गती मिळेल, उपलब्ध इष्टिकांचा प्रभावी वापर होईल आणि शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत अधिक वेगाने व प्रभावीपणे पोहोचण्यास मदत होईल। राज्यातील पात्र शेतकऱ्यांनी या विशेष शिबिरांचा लाभ घेऊन आवश्यक कागदपत्रासह अर्ज सादर करावेत असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून म्हणजेच संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केलेले आहे। तर तुम्हाला समजलं असेल की या अपडेटमधून काय सांगितलेलं आहे की तुम्हाला रेशन कार्ड संदर्भातील कोणतीही कामे करायची असतील तर आता 20 जुलै ते 31 जुलैपर्यंत तुम्हाला मोफत करता येणार आहेत किंवा कोणतीही अडचण येणार नाही, कोणतेही कागदपत्र नाही किंवा हे उपलब्ध नाही ते उपलब्ध नाही म्हणून टाळाटाळ करता येणार नाही। तर माननीय अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त ही मोहीम राज्यामध्ये राबवण्यात आलेली आहे। तर अतिशय महत्त्वाची ही अपडेट आहे। जास्तीत जास्त रेशन कार्ड धारकांपर्यंत शेअर करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।